नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. आज आपण इयत्ता 7वीचा विषय भूगोल चा अभ्यास करणार आहोत. यातील पाठ क्रमांक 3 भरती ओहोटी याचा अभ्यास करणार आहोत. समोर ती तुम्हाला 2 चित्र दिसत आहेत. ती दोन्ही चित्रे समुद्राच्या एकाच ठिकाणाहून घेतलेली आहेत. समुद्रकिनारी काही काळ राहिल्यास तुम्हाला समुद्राचे पाणी कधी किनाऱ्याच्या जवळ आल्याचे तर कधी किनाऱ्यापासून दूरपर्यंत गेल्याचे दिसते. सागर जलाच्या या हालचालींना आपण भरती ओहोटी म्हणून ओळखतो. काही अपवाद वगळता जगभरातील सर्वच समुद्र किनाऱ्यांवर अशा प्रकारची भरती ओहोटी येताना आपल्याला दिसते. भरती ओहोटी या नैसर्गिक घटना असून त्यामागचे शास्त्र या पाठामध्ये आपल्याला समजून घ्यायचे आहे. भरती ओहोटी ही सागर जलाची दररोज आणि नियमितपणे होणारी हालचाल आहे. सागरातील पाण्याच्या पातळीत ठराविक कालावधीने बदल होत असतो. दर 12 तास 25 मिनिटांनी भरती ओहोटीचे एक चक्र पूर्ण होत असते. पृथ्वीवरील जलावरणामध्ये सातत्याने घडणारी ही घटना वरवर पाहता स्वाभाविक वाटते, परंतु याचा थेट संबंध सूर्य, चंद्र व पृथ्वी यांचे गुरुत्वाकर्षण बल व केंद्रोत्सारी बल यांच्याशी असतो. मग आता केंद्रोत्सारी बल म्हणजे काय, गुरुत्वीय बल म्हणजे काय, त्याचा परिणाम भरती ओहोटीवर कसा होतो हे आपल्याला जाणून घ्यायचे आहे. केंद्रोत्सारी बल गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध दिशेने कार्य करत असते. केंद्रोत्सारी म्हणजे केंद्रातून बाहेर जाणारा बरं का. याचा अनुभव तुम्ही स्वतःही कधीतरी घेतला असेल. जत्रेमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा चक्राकार पाळण्यात बसल्यास वेगाने फिरणाऱ्या चक्राच्या बाहेरच्या दिशेने तुमचा पाळणा झुकलेला तुम्ही कधी पाहिला आहे का? हा देखील केंद्रोत्सारी बलाचा परिणाम आहे. केंद्रोत्सारी बल व गुरुत्वीय बल. परिवलनामुळे पृथ्वीला एक प्रकारचे बल किंवा प्रेरणा मिळते. ही प्रेरणा पृथ्वीच्या केंद्रापासून विरुद्ध दिशेने कार्य करत असते. तिला केंद्रोत्सारी प्रेरणा असे म्हणतात बरं का. पृथ्वीवरील कोणतीही वस्तू अशा प्रेरणेमुळे पृथ्वीभोवती असलेल्या अवकाशात फेकली जाऊ शकते, परंतु त्याच वेळी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची प्रेरणा पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेत कार्य करत असते. हे बल केंद्रोत्सारी प्रेरणेच्या अनेक पटींनी जास्त असते. यामुळे भूतलावरील कोणतीही वस्तू आहे त्या जागी राहते. आकृतीमध्ये तुम्हाला केंद्रोत्सारी बल व गुरुत्वीय बल हे दिसून येत असेल. आता ही जी भरती ओहोटी येते, ही भरती ओहोटी येण्याची कारणं कोणती आहेत? कशामुळे बरं भरती ओहोटी येत असेल? तर ती कारणे आपण पुढे पाहूयात. चंद्र, सूर्य यांचे गुरुत्वाकर्षण बल तसेच पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल ह्यामुळे भरती ओहोटी आपल्याला येताना दिसून येते. पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे व चंद्राचे अप्रत्यक्षपणे सूर्याभोवती फिरणे हे सुद्धा एक मुख्य कारण आहे. परिवलनामुळे पृथ्वीवर निर्माण होणारी केंद्रोत्सारी प्रेरणा यामुळे सुद्धा आपल्याला भरती ओहोटी येताना दिसते. ही जी भरती ओहोटीची प्रक्रिया आहे त्यावेळेस भरती ओहोटीची स्थिती कशा प्रकारची असते, म्हणजे तिची निर्मिती प्रक्रिया कशा प्रकारची असते. सूर्यापेक्षा चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आहे, त्यामुळे पृथ्वीवर चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा जास्त परिणाम करते. चंद्र, सूर्य व पृथ्वी यांच्या सापेक्ष स्थितीमुळे भरती ओहोटी होत असते. पृथ्वीवर ज्या ठिकाणी भरती किंवा ओहोटी येते त्याच्या विरुद्ध ठिकाणीही त्याच वेळी अनुक्रमे भरती किंवा ओहोटी येत असते. हा पृथ्वीच्या केंद्रोत्सारी बलाचा परिणाम आहे. हे आपण
पाहिलेलंच आहे. ज्या वेळेस 0° रेखावृत्तावर भरती असते त्यावेळेस त्याच्या विरुद्ध बाजूला असलेल्या 180° रेखावृत्तावरही भरती येताना दिसते बरं का. त्याच वेळी या रेखावृत्तांना काटकोन स्थितीत ओहोटी असते. जर भरती 0° व 180° रेखावृत्तावर असेल तर ओहोटी ही कोणत्या रेखावृत्तावर असते? बघा जरा तुम्हाला डोकं चालवायचं आहे. यानंतर आपण अभ्यासणार आहोत भरती ओहोटीचे प्रकार. ज्याप्रमाणे रोजच्या रोज भरतीच्या वेळा बदलतात त्याचप्रमाणे भरतीची कक्षा देखील कमी अधिक होत असते. सर्वसाधारणपणे अमावस्येला व पौर्णिमेला ती सर्वात मोठी असते बरं का. तर अष्टमीच्या दिवशी ती नेहमीपेक्षा लहान असते. या भरती ओहोटीचे अनुक्रमे उधाणाची व भांगाची असे 2 मुख्य प्रकार आहेत. त्यातील पहिल्या प्रकाराची आपण माहिती करून घेणार आहोत. उधाणाची भरती ओहोटी, तिला स्प्रिंग टाइड असं सुद्धा म्हणतात. चंद्र व सूर्य यांच्या भरती निर्माण करणाऱ्या प्रेरणा अमावस्या व पौर्णिमेला एकाच दिशेत कार्य करतात. त्यामुळे गुरुत्वाकर्षण बल वाढते आणि त्या दिवशी उधाणाची भरती येते, जी सरासरीपेक्षा फारच मोठी असते. आकृतीमध्ये तुम्हाला ते दिसून येईल. भरतीच्या ठिकाणी पाण्याचा अधिक फुगवटा झाल्यामुळे ओहोटीच्या ठिकाणी पाणी अधिक खोलपर्यंत ओसरते आणि ही अशा प्रकारची उधाणाची ओहोटी सुद्धा तिथे निर्माण होते. यानंतर दुसरा प्रकार आहे भांगाची भरती ओहोटी. तिला निप टाइड असं सुद्धा म्हणतात. चंद्र पृथ्वीभोवती फिरताना महिन्यातून 2 वेळा तो पृथ्वी व सूर्याच्या संदर्भात काटकोन स्थितीत येतो. ही स्थिती प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील अष्टमीला येते. या 2 दिवशी भरती निर्माण करणाऱ्या चंद्र आणि सूर्य यांच्या प्रेरणा पृथ्वीवर काटकोन दिशेत कार्य करतात. सूर्यामुळे ज्या ठिकाणी भरती निर्माण होते तेथील पाण्यावर काटकोनात असलेल्या चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलाचाही परिणाम दिसून येतो बरं का. त्यामुळे निर्माण झालेल्या भरतीच्या पाण्याची पातळी नेहमीपेक्षा कमी चढते व नेहमीच्या ओहोटीपेक्षा कमी उतरते. कारण चंद्र व सूर्य यांचे आकर्षण एक दुसऱ्यास पूरक न होता परस्पर काटकोनात असते. ही भांगाची भरती ओहोटी होय. भांगाची भरती सरासरीपेक्षा लहान असते तर ओहोटी सरासरी ओहोटीपेक्षा मोठी असते. विद्यार्थ्यांनो, या भरती ओहोटीची कक्षा सुद्धा आहे बरं का. भरती ओहोटीच्या पाण्याच्या पातळीतल्या फरकास भरतीची ओहोटीची कक्षा असे म्हणतात. खुल्या समुद्रात ही कक्षा केवळ 30 सेमी इतकी असते, परंतु किनारी भागात ही कक्षा मात्र वाढत जाते. भारतीय द्वीपकल्पाच्या किनारी भागात ही कक्षा सुमारे 100 ते 150 सेमी असते. जगभरातील सर्वात कक्षा फंडीच्या उपसागरात म्हणजे उत्तर अमेरिकेच्या ईशान्येस दिसून येते. ही कक्षा 1600 सेमी पर्यंत आहे. भारतातील सर्वात मोठी भरती ओहोटीची कक्षा खंबातचे आखात इथे आहे. ती सुमारे 1100 सेमी आहे. बघा म्हणजे भरतीची कक्षा कशी वाढत गेलेली आपल्याला दिसून येते. आता ही जी भरती ओहोटी येते त्या भरती ओहोटीचे परिणाम हे नक्कीच आपल्याला अनुभवायला मिळतात. मग हे परिणाम कोणते? भरतीच्या पाण्याबरोबर मासे खाडीत येतात. त्याचा फायदा मासेमारीसाठी होतो. भरतीच्या ओहोटीमुळे पाण्यातील कचऱ्याचा निचरा होतो व समुद्र किनारा स्वच्छ राहतो. बंदराने गाळाने भरत नाहीत. भरतीच्या वेळेस जहाजे बंदरात आणता येतात. भरतीचे पाणी मिठागरात साठवून त्या पाण्यापासून मीठ तयार केले जाते. भरती ओहोटीच्या क्रियेमुळे वीज सुद्धा निर्माण करता येते. भरती ओहोटीच्या वेळेचा अंदाज नीट न आल्यास
समुद्रामध्ये ज्या व्यक्ती पोहण्यास जातात त्या व्यक्तींना अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे भरती ओहोटीच्या वेळा लक्षात घेऊनच समुद्रात पोहण्यास गेलं पाहिजे. भरती ओहोटीमुळे तीव्राची वने, किनारी भागातील जैवविविधता इत्यादींचा विकास आणि जतन होते. बघा बरं, भरती ओहोटीमुळे काही चांगल्या गोष्टी सुद्धा घडतात, तर काही आपल्याला हानिकारक असणाऱ्या गोष्टी सुद्धा घडत असतात. आता ही जी भरती ओहोटी आहे, ही भरती ओहोटीची वेळ दररोज तीच वेळ नसते बरं का. या भरती ओहोटीच्या रोजच्या वेळेमध्ये सतत बदल घडून येत असतो. मग हा सतत बदल कशामुळे घडतो? भरती ओहोटीची प्रक्रिया सातत्याने घडत असते. भरतीची कमाल मर्यादा गाठल्यानंतर ओहोटीची सुरुवात होते. तसेच पूर्ण ओहोटी झाल्यानंतर भरतीची सुरुवात होते. भरतीची वेळ सांगताना कमाल मर्यादेची वेळ सांगितलेली आहे, हे लक्षात घ्या. आकृतीमध्ये पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की भरतीची वेळ दररोज का बदलते, कशी बदलते. आकृतीमध्ये पृथ्वीवरील क हा बिंदू चंद्रासमोर चंद्र 1 असल्याने तेथे भरती येईल. ड हा बिंदू पृथ्वीवर क या बिंदूच्या प्रतिपादित स्थानावर असल्याने तेथे देखील त्याच वेळी भरती येते. क हा बिंदू ड या बिंदू ठिकाणी 12 तासानंतर येईल, म्हणजे 180 अंश, आणि तो पुन्हा मूळ जागी 24 तासानंतर येईल, म्हणजे 360 अंशावर. याच प्रकारचा बदल ड या प्रतिपादित बिंदूबाबतही घडताना आपल्याला दिसून येईल. जेव्हा ड हा बिंदू क च्या जागी येईल तेव्हा तेथे भरती असणार नाही, कारण या दरम्यान 12 तासात चंद्र देखील थोडा पुढे सरकलेला आपल्याला दिसून येईल. म्हणून ड बिंदूस चंद्रासमोर येण्यास सुमारे 25 मिनिटे जास्त लागते. 12 तास 25 मिनिटांनंतर ड हा बिंदू चंद्रासमोर आल्याने इथे भरती येईल. त्याच वेळी क या ड च्या विरुद्ध बिंदूवर आपल्याला भरती आलेली दिसून येईल. त्यानंतर सुमारे 12 तास 25 मिनिटांनी क एक बिंदू चंद्रासमोर येऊन दुसऱ्या वेळी भरती आपल्याला तिथे आलेली दिसून येईल. त्याच वेळी ड एक या ठिकाणीही आपल्याला भरती आलेली दिसून येईल. किनारी भागात दिवसातून 24 तासामध्ये साधारणतः 2 वेळा भरती व ओहोटी येताना आपल्याला दिसते. 2 भरतीच्या वेळांमधील फरक सुमारे 12 तास 25 मिनिटांचा असतो, हे आपल्याला लक्षात येईल. ह्या समुद्र किनाऱ्यावर गेल्यानंतर आपल्याला समुद्रावर मोठमोठ्या लाटा येताना दिसतात. मग या लाटा कशा प्रकारे असतात, लाटा आपण त्यांना का म्हणतो, ते आपण आता पाहणार आहोत. गरम चहा किंवा जेव्हा आपण दूध पितो आणि त्यावर आपण फुंकर मारतो, फुंकर मारली की आपल्याला काय दिसून येतं बरं, की त्यावर लहरी निर्माण झालेल्या आहेत. अशाच प्रकारे वाऱ्याकडून मिळणाऱ्या शक्तीने पाणी गतिमान होते. वाऱ्यामुळे सागर जल ढकलले जाते व पाण्यावर तरंग निर्माण होतात आणि यांनाच आपण लाटा असे म्हणतो. लाटांमुळे सागराचे पाणी वर खाली व किंचित मागे पुढे होते. या लाटा त्यांच्यात सामावलेली ऊर्जा किनाऱ्यापर्यंत घेऊन येतात व त्या उथळ किनारी भागात येऊन फुटतात. सागराच्या पृष्ठभागावर लहान मोठ्या लाटा सतत निर्माण होत असतात. लाटांची निर्मिती ही सुद्धा एक नैसर्गिक व नियमित होणारी घटना आहे. या लाटा निर्माण होतात. मग या लाटांची रचना कशी असते ती आता आपण बघणार आहोत. वाऱ्यामुळे सागरी जल उचलले जाते व त्याच्या समोर खोलगट भाग तयार होतो. लाटेच्या या उंच भागाला शीर्ष व खोलगट भागाला द्रोणी असे म्हणतात. वेगवान वारा एकाच दिशेने वाहत असल्यास मोठ्या लाटांची निर्मिती होते. शीर्ष आणि द्रोणी यांच्यामधील उभे अंतर ही लाटेची
उंची असते. दोन शीर्षादरम्यानचे किंवा द्रोणी दरम्यानचे अंतर ही लाटेची लांबी असते. लाटेची लांबी, उंची व लाटेचा वेग हे वाऱ्याच्या वेगावर अवलंबून असतो. आकृतीमध्ये तुम्हाला दिसूनच येईल की लाटेची रचना कशी असते, शीर्ष कशाला म्हणतात, द्रोणी कशाला म्हणतात, लाटेची लांबी कशी असते आणि लाटेची उंची कशी असते. यानंतर आपण अभ्यासणार आहोत लाटांची गती. सागरी किनाऱ्यालगत उभे राहून जर आपण पाहिले तर लाटा आपल्याला सागराकडे येणारा दिसतात. एखादी तरंगणारी वस्तू जर समुद्रात लांबवर टाकली तर ती वस्तू लाटेबरोबर तेथेच वरखाली होत राहते, ती किनाऱ्याकडे येत नाही. याचाच अर्थ लाटेतील पाणी पुढे येत नाही, म्हणजेच लाटेच्या पाण्याचे वहन न होता पाण्यातील ऊर्जेचे वहन होते, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. या ज्या लाटा निर्माण होतात, या लाटा निर्माण होण्याचं मुख्य कारण काय आहे? लाटा निर्मिती कशा प्रकारे होते? लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण आहे वारा. या वाऱ्यामुळे लाटा निर्माण होत असतात. पण काही वेळा सागर तळाशी होणारे जे भूकंप असतात, ज्वालामुखी असतात, या भूकंप व ज्वालामुखीमुळे सुद्धा लाटा निर्माण होतात. उथळ किनारी भागात अशा लाटांची उंची प्रचंड असते. त्या अत्यंत विध्वंसक असतात आणि अशा विध्वंसक लाटांना त्सुनामी लाटा असे आपण म्हणतो. आणि या लाटांमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी आपल्याला होताना दिसून येते. 2004 साली सुमात्रा या इंडोनेशियातील बेटाजवळ झालेल्या भूकंपामुळे प्रचंड त्सुनामी लाटा निर्माण झाल्या होत्या. त्याचा तडाखा भारताचा पूर्व किनारा व श्रीलंका या देशांनाही मोठ्या प्रमाणात बसलेला होता. त्सुनामी लाटांचा धोका निर्माण झाल्यास किनारी भागापासून दूर जाणे किंवा समुद्र सपाटीपासून उंचावर जाणे उपयुक्त ठरते आणि त्यामुळे जीवित व वित्तहानी आपल्याला टाळता येते. या ज्या लाटा निर्माण होतात, त्या लाटांचे काही परिणाम आहेत बरं का. लाटांमुळे समुद्रात घुसलेल्या किनारी भागांची झीज होते, तर उपसागरासारख्या सुरक्षित भागात वाळूंचं संचयन होऊन तिथं आपल्याला पुळण निर्माण झालेली दिसून येते. ही पुळण म्हणजेच काय, तर तेथे निर्माण होणारे बीच होय. विद्यार्थ्यांनो, आज आपण भरती ओहोटीचा अभ्यास केला. ही भरती ओहोटी कशामुळे होते, ती निर्माण होण्याची कारणे कोणती, केंद्रोत्सारी बल व गुरुत्वीय बल ही भरती ओहोटी होण्यास कशी कारणीभूत आहे, या भरती ओहोटीची विविध कारणे काय आहेत, भरती ओहोटीचे परिणाम काय आहेत, भरती ओहोटीचे 2 प्रकार ते आपण अभ्यासले. तसेच भरती ओहोटीच्या दररोजच्या वेळा का बदलतात, कशामुळे बदलतात, लाटा कशा निर्माण होतात, लाटांची रचना कशी असते, लाटांची गती कशी असते, याचा अभ्यास आपण आजच्या पाठामध्ये केलेला आहे. नक्कीच तुम्हाला हा पाठ आवडला असेल. धन्यवाद.